नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा आजच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून लागू होणार आहेत। तारीख बघा 2 एप्रिल मंगळवार, म्हणजे आजच्याच बातम्या आहेत। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार, अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या बघण्यासाठी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर बेल आयकन दाबलं नसेल तर बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहोत, जे बातम्या तसेच योजनेविषयी माहिती सांगणार आहोत, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर चला आज बघूया आजच्या ठळक बातम्या काय आहेत। तर पहिली बातमी बघा, शासनाने मोठा निर्णय घेतला असून आता वनरक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे। 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। नंतरची महत्त्वाची बातमी बघा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात वीज दरवाढ करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे, परंतु सर्वसामान्य माणसांवर या वीज दरवाढीचा कुठलाही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने रचना केल्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेले आहे। नंतर बघा, नाशिक पुणे नंतर नाशिक बोरिवली या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वातानुकूलित ई-बस सुरू केलेली आहे। नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता नाशिकच्या परिवहन मंडळाने ट्रान्सपोर्ट बोर्ड ऑफ नाशिक 1 एप्रिलपासून सप्तशृंगी गडापर्यंत वातानुकूलित ई-बस सेवा सुरू केलेली आहे। त्यामुळे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे। नंतरची न्यूज बघा, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव उद्या मंगळवारी 2 एप्रिल म्हणजे आज रोजी उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेसाठी शिवसेनेचे मंत्री मुलुक मैदानी, तोप गुलाबराव पाटील व शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे उपस्थित राहणार आहेत। जाहीर सभा मंगळवार 2 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा जिल्हा परिषदेच्या पाठीमागील मैदानावर घेण्यात येणार आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जवळपास सर्वच प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत। नंतरची आणि महत्त्वाची बातमी बघा, विद्यार्थ्यांमधील बॉडी मास इंडेक्स BMI कमी किंवा जास्त असल्याचे निदर्शनात आल्यानंतर सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडीऐवजी स्थानिक पातळीवरील उत्पादित कडधान्य, बाजरी आदी मिलेट्स, भाज्या आणि फळे मिळणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसर यांच्या मार्गदर्शनात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली ही 8 सदस्यीय राज्य नियुक्ती समिती विद्यार्थ्यांच्या आहाराची गुणवत्ता आणि पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी राज्याच्या मध्यान्ह भोजन मेनूमध्ये सुधारणा सुचविण्यात येणार आहेत। समितीने मेनूमध्ये स्थानिक पदार्थ, तृणधान्य, अंकुर इत्यादीचा समावेश करण्याची शिफारस केलेली आहे। नंतरची बघा, राज्य शासनाने राज्यात सर्वत्र रेशन दुकानावर 100 रुपयात आनंदाचा शिधा वाटप दर महिन्याला सुरू केले। 21 जानेवारी रामलल्लाची अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वच महिन्यांना आनंदाचा शिधा वाटपाचा धोरण राज्य शासनाने अवलंबिले होते। 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता। मात्र आचारसंहिता सुरू झाल्याने गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले आहे। नंतर बघा, व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे। त्यांच्या किमतीत 30.50 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहे। 3 महिन्यानंतर गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे। मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी, फेब्रुवारी महिन्यात 14 रुपयांची वाढ झाली होती। जानेवारी महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 1.5 रुपयांनी वाढ झाली होती। आता 3 महिन्यानंतर व्यावसायिक गॅस स्वस्त झालेले आहेत। नंतरची बातमी बघा, ST महामंडळातून निवृत्त कर्मचाऱ्यांना STच्या साध्या बसमधून प्रत्येक वर्षी मोफत प्रवासांसाठी पास मिळतो। आता यांना स्लीपर कोच बसमध्येही प्रवास करता येईल, परंतु यासाठी भाड्याच्या फरकाची रक्कम भरावी लागते। याशिवाय निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या 75 वर्षापर्यंत पासची सुविधा मिळणार आहे। ST महामंडळाने हे निर्णय घेतलेले आहे। तर बघा, अशा प्रकारे आजच्या ह्या ठळक बातम्या होत्या। आजपासून हे लागू होणार आहेत। तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। जर चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन ताज्या बातम्या बघण्यासाठी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।